नमस्कार मित्रांनो. आजच्या डिजिटल क्युरिओसिटीच्या दुसऱ्या सेशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. पहिल्या सेशनमध्ये आपण प्रॉम्प्ट देऊन वेगवेगळे व्हिडिओज कसे जनरेट करायचे याविषयी आपण बोललो होतो आणि खरंच खूपच छान तुमचा प्रतिसाद मिळाला. खूप लोकांनी तो व्हिडिओ बघितला आणि खूप सुंदर कमेंट्सही आले आणि पुढल्या वेळेसपासून मी आपल्या वेगवेगळ्या सेंटर्सनी जे काही कमेंट्स दिले ते वाचूनही दाखवीन. आज मात्र मला तेवढं शक्य नाही, पण आपण प्रत्येक गुरुवारी हा जो विचार केला आहे की डिजिटल क्युरिओसिटीज किंवा ज्याला आपण डिजिटल वंडर्स असं म्हणतो, तर त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे ॲप आपण जे AI मधले MLमधले आहेत आणि नुसतं ॲप वापरणे नाही तर त्यांच्या मागे नक्की काय काम करतं, त्याच्यामागे मशीन लर्निंग काय हे आपण समजून घेऊ. तर आजचं जे आपलं प्रेझेंटेशन आहे किंवा आजचा जो आपला टॉपिक आहे तो आपण खूपदा आपण MS ऑफिसविषयी बोलतो, वर्ड एक्सेल पॉवरपॉईंटविषयी बोलतो, आपण शिकवतो. पण पॉवरपॉईंटमध्ये किंवा पॉवरपॉईंटमध्ये AI कसं वापरलं जाऊ शकतं याचं आपण खूप सुंदर एक उदाहरण आपण बघूया. मशीन लर्निंग काय हे आपण समजून घेऊ. तर आजचं जे आपलं प्रेझेंटेशन आहे किंवा आजचा जो आपला टॉपिक आहे तो आपण खूपदा आपण MS ऑफिसविषयी बोलतो, वर्ड एक्सेल पॉवरपॉईंटविषयी बोलतो, आपण शिकवतो. पण पॉवरपॉईंटमध्ये इंटिग्रेट करू शकतो आणि याच्याकरता gamma.app म्हणजे पॉवर्ड बाय AI. त्यामुळे आता तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की कशा पद्धतीने या वेबसाईटचा वापर करून एखादं सुंदर प्रेझेंटेशन बनवता येतं. आणि नुसतं प्रेझेंटेशन बनवणं म्हणजे त्याचे व्हिज्युअल्स नव्हे, पण त्याचं कंटेंट, त्याचं टेक्स्ट. आणि आता तुम्ही साईटवरती म्हणजे आता तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती की gamma.app अशी वेबसाईट आहे. पहिले आपल्याला काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिले आपण काय करू, तर कंटिन्यू विथ गुगल. याचा अर्थ काय की आपलं जे काही क्रोममध्ये गुगलचं जे आपलं लॉग इन आहे त्यांनी आपण लॉग इन करू आणि आपण आता गामाच्या साईटवरती गेलो. आपण आता पर्सनल या बटनावरती क्लिक करू. ठीक आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर तो आपल्याला काय विचारतो की आपल्याला काय पर्पज करता हवं आहे. आता आपण काय विचार केला आहे की आपल्या विद्यार्थ्यांना AIची मजा किंवा आपल्या सेंटर्समध्ये या सगळ्या गोष्टींचा वापर करण्याकरता आत्ता आपण याला पर्सनल यूज असं म्हणू. पुढे जाऊ. मग इथे या ड्रॉपडाऊनमध्ये या मेनूमध्ये वेगवेगळे जे पर्याय आहेत ते तुम्ही निवडू शकता की तुम्ही कशा पद्धतीच्या कामाकरता त्याचा वापर करणार आहे. मग हे टाकल्यानंतर आपण इथे आदर आत्ता केलं आणि मग आपण गेट स्टार्टेडवरती क्लिक केलं. आपल्याला आता काय बनवायचं आहे, याच्यामध्ये तुम्ही प्रेझेंटेशन बनवू शकता, एखादं डॉक्युमेंट बनवू शकता, एखादं वेबपेज बनवू शकता. आत्ता आपण एखादं प्रेझेंटेशन बनवूया आणि आपण प्रेझेंटेशनचा टॉपिक काय घेऊ, तर टेक्नॉलॉजी अँड स्टुडंट्स अचिव्हमेंट इन मॅथमॅटिक्स. याचा अर्थ असा की मॅथमॅटिक्स वापरण्याकरता टेक्नॉलॉजीचा वापर कसा करू शकतो आणि मुख्य म्हणजे तो विद्यार्थ्यांकरता आपल्याला करायचं आहे. त्यामुळे या दृष्टीने आपण एक अशा पद्धतीचा प्रॉम्प्ट याला दिला आणि मग आपण काय करू की हा विषय देऊन आपण जनरेट आउटलाईनवरती क्लिक करू. आता इथे आत्ता आपण एक गणिताकरता किंवा टेक्नॉलॉजी अँड एज्युकेशन असे शब्द वापरले, पण खरं म्हणजे याचा वापर तुम्ही कुठे करू शकता माहीत आहे. समजा तुम्हाला आपणच MSCITमध्ये इतके विषय शिकवतो, क्लिकमध्ये एवढे विषय शिकवतो. कोणताही विषय तुम्ही घ्या, हाऊ टू टीच फोटोशॉप, हाऊ टू टीच काय म्हणतात हार्डवेअर अँड नेटवर्किंग किंवा हाऊ टू टीच एनी सब्जेक्ट, आणि असं देऊन त्याची एक सुंदर PPT इथे तयार होते. आणि ही PPT नुसती तयारच होत नाही, तर याला तुम्ही चांगली थीम देऊ शकता. थीम दिल्यानंतरच तुम्ही याचा प्रिव्ह्यू बघू शकता. त्याच्या पुढे जाऊन ही पूर्ण जेव्हा PPT तयार होते त्याच्यानंतर ही PPT आपल्या समोर येते आणि याच्यामध्ये तुम्हाला काही एडिट करायचे असतील तर तुम्ही याच्यामध्ये काही एडिटिंग करू शकता. त्यामुळे या मेनूमध्ये A नावाचं जे बटन आहे तिथे तुम्ही क्लिक करून या एडिटमध्ये तुम्हाला असे काही मुद्दे वाटले की आपल्याला एडिट करण्याची गरज आहे किंवा याला जास्त वेगळा कॉन्टेक्स्ट देण्याची गरज आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही त्याला एडिट करू शकता. तसंच याच्यामध्ये तुम्ही फोटो, आयकन या गोष्टी पण आपल्याला ॲड करता येतात. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय झाली की जो मुख्य मुद्दा त्या कंटेंटचा होता तो एका क्लिकमध्ये जनरेट झाला. आणि जसं आपणही ऐकत असतो की AI किंवा MLच्या वरती स्वार व्हायचं. याचा अर्थ काय की पहिला मुद्दा, पहिलं इनपुट आपल्याला AI मिळालं. मग तुम्ही याला एडिट करून तुमच्या क्लासेस घेण्याकरता, आपल्या काउन्सिलिंग करण्याकरता, तसंच वेगवेगळे विषय शिकवण्याकरता, एखादा विषय समजून घेण्याकरता
एखाद्या विद्यार्थ्याला त्याची प्रोजेक्ट रिपोर्ट समजा बनवायची असेल त्याच्याकरता, मुलांनी एखादा असाइनमेंट बनवण्याकरता, किंवा मुलांना शिकवत असताना त्यांच्या शाळेच्या अभ्यासाची तयारी, त्यामुळे ज्याला आपण म्हणतो ना की 21st सेंचुरी स्टडी स्किल्स, तर या पद्धतीने याचा खूप ठिकाणी तुम्हाला वापर करता येईल. तर एक खूपच छान हे ॲप आहे gamma.app, आणि याच्यावरती एक चांगलं प्रेझेंटेशन तयार होतं. ते प्रेझेंटेशन तुम्ही सेव्ह करू शकता. याला तुम्ही पॉवर पॉईंटमध्ये पण एक्सपोर्ट करू शकता, आपल्या ड्राईव्हवरती सेव्ह करू शकता. आणि याचा मुख्य उद्देश काय होता की टेक्नॉलॉजी, स्टुडंट, ते मुलं कसं शिकतात. त्यामुळे तुम्ही बघा, तर आता इथे काय विषय आला की इम्पॉर्टन्स ऑफ टेक्नॉलॉजी इन एज्युकेशन किंवा बेनिफिट्स ऑफ युझिंग टेक्नॉलॉजी इन टीचिंग मॅथमॅटिक्स. आता हे सगळं कंटेंट अतिशय चांगल्या पद्धतीने, चांगल्या इमेजेस सकट आपल्यासमोर रेडीमेड पद्धतीने अवेलेबल झालं. आणि मग याचा वापर तुम्ही, आत्ता मी एक उदाहरणाकरता घेतलं होतं, असे तुम्ही काहीही उदाहरणं घेऊन हा जो आपला ॲप होता, ज्याला आपण gamma.app म्हटलं होतं, याचा वापर तुम्ही करू शकता. त्यामुळे तुम्ही वापरून बघा, विद्यार्थ्यांना शिकवा, याचा वापर करा. आणि आता पुढल्या सेशन्सपासून आपण काय करणार आहे, तर नुसते अभ्यासाचे नाही, तर मग हेल्थ, काय म्हणतात, एक्सरसाइज, फिटनेस, प्रोडक्टिव्हिटी, मार्केटिंग, बँकिंग, फायनान्स, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे AI आणि MLचे जे खूप टूल्स आहेत, ज्याला आपण म्हणजे खरंच डिजिटल वंडर्स असं म्हणू शकतो. म्हणजे पुढल्या येणाऱ्या काही सेशन्समध्ये आपण जेमिनीविषयी बोलू, ChatGPTविषयी बोलू, किंवा हेल्थचे जे ॲप्स आहेत त्याविषयी बोलू. त्यामुळे खूप वेगळं विश्व आपण बरोबर एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे तुम्ही gamma.app वापरून बघा, तुम्हाला काय वाटतं ते कळवा, आणि तुम्ही पण काही ॲप सुचवू शकता. त्यामुळे आता मी इथे थांबतो. परत भेटूया. थँक्यू.